नमस्कार मंडळींनो, मी तुमच्या लाडक्या कोकणी चिडू. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आजपासून ब्लॉग बनवायला सुरुवात करते. आणि हो माझ्या ब्लॉगचा पहिला दिवस आहे. तुम्ही म्हणतालास या ब्लॉग बनवचा मनाने एवढा सुंदर तयार झाला की कसं काय? तर तसं काय विषय नाही हा. तुमका माहितीच असता की मार्गशीर्ष महिना चालू आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यात आमच्या घराकडे घट बसतात. तर आज तिसरा गुरुवार आहे म्हणून मी सकाळीच मस्त अंघोळ वगैरे करून तयार झालेला असते. तर आज मी दिवसभरात काय काय करताय तर मी व्हिडिओत दाखवतेले, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. देवी आईच्या आशीर्वादात आजच्या दिवसाची सुरुवात झाली. औषण खिचडी आणि चहा बनवलेला ती पटापट खाऊन घेतलाय आणि म्हटलं कामाक लागूया. तर मंडळींनो, तुमका माझी अजून एक छोटीशी ओळख करून देते. ती म्हणजे मी एक फॅशन डिझायनर असे आणि सध्या ह्या बघता असता त्याचंच काम चालू आहे काही ना काय. माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे, त्याचेच ब्लाऊज मी आता रेडी करते. आणि तुमका तर माहितीच आहे की कुठलाही फंक्शन असू दे, काय असू दे, सण काय पण असू दे, ह्या काम खूप महत्त्वाचं असतं. आणि टेलर लोकांच्या तर जबाबदारीचं काम असतं, आता माहितीच असताला. पटापट काम आवरलंय आणि चायचं घोट पिलंय. त्यानंतर हडे बघले तर औषण माझ्या जेवणाची जोरदार तयारी केलेली होती. म्हणजे जेवण बनवून झालेला होता, फक्त पुरणपोळी करूचे बाकी होते. मग मी म्हटलं वाईच आजूबाजूक जाऊन येते. आणि पहिलाच गेले मी मीना वहिनीकडे. थंय जाऊन देवी आईच्या पाया पडलंय, वाईच मांजरा वांगडा खेळलंय आणि लगेचच मी निघाले राहुल बहिणीकडे जा. पण गेलंय घाटाच्या पाया पडलंय. पाया पडून झाल्या लगेचच घरात निघालंय. माझ्यासोबत श्रेया होता, तर आपण हिला आमच्याकडे पाया पडू. त्यानंतर औषण कामाक लावल्या, पुरणपोळी लाटले पटापट आणि लगेचच आम्ही आरती केलं. आरती करून झाल्यावर नैवेद्य दाखवलं आणि लगेचच जेवक बसलो. मस्तपैकी जेवले आणि झोपान दिले.